आत्ती पुण्याला गेल्यापासून खरंच घर खायला उठले आणि आज त्यांच्या हिश्श्याची ही सगळी कामं करताना तर मला खूप जास्त आठवण आली त्यांची. आज खूप दिवसानंतर भरपूर अशी जोराची हवा सुटली, त्याच्यामुळे जरा बरं वाटते. सध्या आमच्याकडे लाईटचा एवढा प्रॉब्लेम आहे की काय सांगू तुम्हाला. रात्रभर पण लाईट नसते आणि दिवसभर पण नसते. पण आज जरा हवा सुटली त्याच्यामुळे खरंच छान वाटतंय बघा. पक्षी बसले झाडावर मस्त. हां हां, डेपोला प्रॉब्लेम झाला म्हणते असता. लोड शेडिंग जास्त वाढवले. 12 वाजता स्कूलला आले ते, आता 6:30 वाजले. चला, मला कचरा वगैरे टाकायला जायचं आहे. मला म्हणलं तसं आत्ता हवा छान सुटले, वारं भरपूर सुटले, त्याच्यामुळे नारळ पडले तेव्हा. मग घेऊन जायला आलोय आम्ही इकडं. आता तिथं 4 दिसते, तिकडं बघते अगोदर खाली किती पडले. अरे नारळाच्या झाडाकडे जाऊ नको. बघा आबाळ कसं झाले. पाऊस तर यायचं काही नाव घेईना. जून संपला आता. झाले 4-5 दिवस, कुठे संपलेलं कळायचं नाही. झाडाखाली पडलेले नारळ गोळा करताना ना मला आज आत्तींची खूप जास्त आठवण झाली. कारण ना आत्तींचं कसं असायचं, आत बाहेर करताना इकडं तिकडं सगळीकडे लक्ष असतं ना. मग वाटेवरती कुठे नारळ पडला, झाडाखाली पडला तर ते सगळं वटा करून गोळा करून ते घेऊन यायच्या. कचरा टाकायला निघालोय. तुम्ही मला विचारलं होतं कालच कमेंटमध्ये की ताई ओला कचरा आणि सुका कचरा कुठे टाकता. नॉर्मली ओला कचरा शेतातच असतोय, शेताला खत म्हणून होते. आणि सुका कचरा जे आहे या इथं टाकतो आम्ही आणि एकदम सगळा पेटवून देतो. त्याला दाखवतो तुम्हाला. हा, इकडून ये, नारळाच्या खाली जाऊ नको. सकाळी का रात्री? सकाळी. तेव्हा इथं टाकतो सगळा कचरा. सकाळी सगळा कचरा पेटवलाय. हो हो हो. काय चला. कचरा तर टाकून आलो आम्ही दोघी जणी जाऊन. पण इथलं हे जे काही शूट दिसते तुम्हाला, तर हे आरवनी शूट घेतले बा. म्हणजे कसं झूम केले काय बघा ना, त्याचं त्यानेच घेतलेलं आहे. पण मला खूप छान वाटत होतं एडिट करताना व्हिडिओ. म्हणजे असं वाटलं की हा तो शूट घ्यायला चांगलं शिकलाय. आता त्याला सुद्धा काम होतं. आता इथं तो पाणी मारून घ्यायला लागलाय बघा. आणि इथं आमची चिमणी बघा सीताफळावर ताव मारते. हा बघू, उद्या पैसे लावायचे त्या. हा उद्या पैसे लावायचे. हा, खाली टाकायचं नाही इथं कुठं कचरा. प्लेट आण जा, प्लेट मध्ये घेऊन खायचं जा. जो पायल चिटकते सगळं. आणि इथं गोडाऊनमध्ये आपली मोठी गाडी नसली की नाही, त्या आरी पडून इथं झाडू मारून घ्यायचं. आणि मला आज त्यांची त्याच्यामुळे खूप आठवण आली. गाडी नाही ना आज इथं, त्यामुळे म्हणलं पटकन झाडून घ्यावं. येणार त्यांनी संध्याकाळी. गाडी तर लावलेली असते म्हणजे झाडायला येत नाही गाडीच्या खालनं. आता तसं तर आत बाहेर करत सगळं घेतलं गोडाऊन मध्ये, झाडून वगैरे काढतात. म्हणजे माहीत पण तसं त्यांनी झाडून घेतलेलं. आता कसं गाडी गेली म्हणून म्हणलं कचरा दिसायला लागलाय. काम पण घरातलं झालं होतं सगळं, म्हणून म्हणलं झाडून घ्यावं एवढं. बघा किती कचरा आहे. वारं द्या जोरात सुटले, माती जास्त उडायली.
आता इथं गोडावन मी झाडून काढते म्हणून आस्ताचा काही जीव राहतोय का, तिला वाटली एकटीच झाडायला लागली म्हणून म्हटली नाही मम्मा मी पण झाडणार आहे तुझ्यासोबत. अगं राहू दे म्हणते तरी ऐकते कुठं. आणि हे बघा मध्ये 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 करत होती आणि तरी बऱ्यापैकी नाही म्हटलं तरी तिने बरंच झाडून काढलं होतं इथं बरं का. आणि कचरा भरपूर होता त्याच्यामुळे माती वगैरे होती म्हणून मी तिला साईडला हो म्हणते, पण ती ऐकेल तेव्हा खरं. आता बघा इकडं झाडू मारलं तर एकदम असं स्वच्छ दिसत होतं. आता फक्त इकडं कचरा भरायचा राहिलाय आता आस्ता आणि मी गोळा करतोय. आस्तामुळे जरा थोडंसं माझ्या अंगावर पण यायचा, मी एकीकडे गोळा करायचे आणि ती एकीकडे गोळा करायची, ह्याच्यामध्ये जरा बराचसा टाइम गेला आमचा. तर म्हटलं चला आता इथला आवरूया, मला पीठ वगैरे चाळून घ्यायचं आहे. दळून घेतलेलं सगळं पीठ इथं बादलीत ठेवलं होतं ना, तर ते आता मला आतमध्ये घेऊन जायचं आहे. आणि आता नेहमीप्रमाणे आत्ती बाहेर असतात त्याच्यामुळे त्यांनी आणतात पिठं वगैरे चाळायची, त्यांची ती कामं असतात. मग आता इथं तर मला चाळून न्यायचं होतं गव्हाचं पीठ. आता सकाळी म्हटलं परत टिफिनला सकाळी गडबड असते आणि परत कधी चाळून न्यायचं, मग वेळ होतो ना बराच त्याच्यात. खरं सांगायचं म्हणलं ना, गिरण चालू केली की नाही दळण दळायला, तर त्यावेळेस आत्तीने इथं बसूनच ना पीठ चाळून ठेवलेले असतात. त्याच्यामुळे आज पीठ संपलं होतं तर मला त्यांची खूप आठवण झाली की त्यांनी असतं तर आणून ठेवलं असतं टब भरून म्हणून म्हटलं चला आता हातासरशी सगळं पीठ चाळून आतमध्ये घेऊन जाऊया. आता म्हणलं वाटण केलेलं आहे घरात, पण सूपला वगैरे भाजीला वर लसूण लागतो ना दुसरा एक्स्ट्रा घालायला. आणि सकाळी लसूण सोलून भाजी बनवायची म्हणलं की लय वेळ जातो. आता आत्ती असल्या म्हणजे बाहेर असल्या इकडं तिकडं कधी कधी लसूण सोललेलं पण आम्हाला माहीत नसतं, त्यांनी सोलून ठेवलेलं असतं. तर सोलून न्यायला आत ठेवलं म्हणजे 8 दिवस टेन्शन नाही. आता मुलांचं स्कूल असतंय ना लवकर, त्याच्यामुळे मग सकाळी सगळंच लवकर पटपट होत नाही, त्याच्यामुळे मग अगोदरच तयारी करून ठेवायला लागते. आता गड्डे घेते फोडून, जरा थोडासा हातानं चोळला की नाही सुपात, देशी लसूण आहे ना लगेच पाला निघून जाते, जरा थोडं पाकडून घेते. मग आता काय सध्या स्वयंपाक पण नव्हता, म्हणजे स्वयंपाक नव्हतं म्हणजे आमचे जेवण झाले 6 वाजता. 6ला नाही 5:30लाच झाले ते. आरोही स्कूलला आला शाळेतनं, म्हणलं ते पण त्यांना पण भूक लागलेली असते. मामांचं बी जेवण झालं तर म्हणलं मी एकटे कुठं बसू म्हणून मग मी पण जेवण करून घेतलं. म्हणून मग आता ही दुसरी एक्स्ट्राची तयारी. आता तसं 3ला पुण्याला जाऊन 4-5 दिवस झालेत, पण खरं सांगायचं म्हणलं तर ना मन माझं अजून मानतच नाहीत की त्या इथं नाही येत म्हणून. कारण मला असं सारखं त्यांचे बोलल्याचे भास होते, कुठेतरी आवाज दिल्यासारखं वाटतं. कारण 24 तास आम्हाला दोघींना एकमेकींसोबत राहायची सवय होती ना, त्याच्यामुळे असं त्यांची कमी खूप भासते आणि त्याच्यामुळे मला असं त्यांची खूप जास्त आठवण येते. माती अजूनही खाली गड्ड्यांना माती राहिलेली काढतात. आता ही जी गड्डा येते ना, हे आपण लसूण काढताना खाली जी मातीत राहिलं होतं ना, आपण खुरप्यानं काढलं होतं ती वाला गड्डा येतं, त्यामुळे त्याला खाली जरा थोडीशी माती आहे अजून. आता जरा तिकडं खडीवर बसून चोळते. हो काय हा, चला तिकडे खडीवर बसून चोलू जरा चोळायला लागेल. चोळलं न पाकडले पाला जातो देऊन. चल का आजीबाई. ए आजीबाई, आता चप्पल कुठं सोडली. अंधार पडला होता म्हणून मग आतमध्ये येऊनच परत लसूण थोडंसं असं म्हणजे सोलून घेतला. पण काहींचं पालं निघाले होते आणि काहीचं निघालं नव्हतं. आणि हे बघा काही कुड्या अशा खराब झाल्या होत्या, म्हणजे ज्यावेळेस लसूण काढला होता ना तर त्यावेळेस काढून ठेवल्यानंतर असा उन्हात जरा 1 दिवस राहिला होता, त्याच्यामुळे असं थोडासा तळल्यासारखं झालंय बघा. मग आता त्या खराब कुड्या काढून टाकते आणि बाकीचं सगळं सोलून व्यवस्थित पॅक करून ठेवते. आता बाकीची तर आता सगळीच कामं झाली होती. मग आता इथं 8 वाजताला दोघांना नाही तर अभ्यास करायला बसवलं होतं. आता त्यांचे ना एक्झाम जवळ आलेत म्हणून, तर लांब बसा म्हटलं तरी नाही, दोघांना जवळच बसायचं असतं. मग मजूनच थोडीशी मजा मस्ती सुरू असते यांची. आता तसं खवळली होती म्हणून बसलेत गपचूप बघा इथं. आणि तोपर्यंत आता इकडं माझी मग शेंगा नीट करायच्या चालू होत्या. आपल्या शेतातल्या गवारीच्या शेंगा त्या दिवशी आणलेल्या होत्या ना, मग अर्धी नीट करून बनवली होती शेंग मुलांच्या टिफिनसाठी, पण अर्धी तशीच राहिली होती. आणि तासताचा ना चुकून नोटबुकला आणि रिमोटला पाय लागला होता म्हणून त्याने एकदा सोडून 4 वेळा पाया पडून घेतलं. आणि आता इकडं म्हटलं चला आज खूप दिवसानंतर लाईट होती म्हणून म्हटलं चला सिरियल बघू. आणि तसं पण आत्ती असतील तर मग आम्ही दोघी मिळून बघत असतो, पण आत्ती गेलेत तसं मग मी 1 दिवस पण सिरियल बघितली नव्हती. मग आज जरा बसले होते शेंगा नीट करत म्हटलं चला ते पण होऊन जाईल, तेवढं जरा थोडंसं एंटरटेनमेंट.
आणि इथं बघू शकता शेंग सगळी माझी नीट करून झाली बघा. आता इथं आता आहूंची वाट बघत बसलोय. आता ते येतील थोड्या वेळानं, तर म्हणलं तोपर्यंत बाकीचं तर सगळं आवरून झालं होतं. चला मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. यूट्यूबला पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. बाय बाय.